अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरेच्या दासा कल्पनेचे वादा नहो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणेते असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग। या संतश्रेष्ठ भक्तिनिष्ठ अखिलकोट ब्रह्मनाय भगवान परमात्मा श्री पांडुरंगरायाचे लढीवाळ भक्त असणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे आज आपण या ठिकाणी म्हणजे आदरणीय विलासजी महाराज पवार यांच्या सदनामध्ये गृहामध्ये आपण आज थोडक्यामध्ये ज्यांना शिरोळ नगरीला सुपरिचित असणारे वारकरी संप्रदायाचे एक पाईक एक उत्कृष्ट गायनाचार्य शिवचरित्रकार शिरोळ नगरीचे भूषण तथा मातृभक्त असणारे आमचे आपल्या सर्वांचे लाडके आपल्या सर्वांना हवे असे वाटणारे आदरणीय हरिभक्तपाय आमचे विलासजी महाराज पवार आज यांचा या ठिकाणी आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेला आहे। आणि महाराजांना या ठिकाणी प्रथमतः मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्याचप्रमाणे वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि शिरोळ तालुका उपाध्यक्ष या नात्याने आमच्या कुटुंबियाच्या सर्वांच्या वतीने सर्व हितचिंतकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी उदंड अशा प्रकारचे त्यांना आयुष्य लाभो आणि उत्तम प्रकारचं असंच पारमार्थिक कार्य त्यांच्याकडनं अविरतपणे अखंड भगवंताने त्यांना त्या ठिकाणी ह्याही पुढे निरंतर करून घ्यावं अशी भगवंताकडे या ठिकाणी प्रार्थना करतो। आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम तसा अचानकच आम्ही नियोजन या ठिकाणी केलं आणि आजच्या महाराजांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदरणीय आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं एक वैभव आणि ज्यांचं त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा आपली संस्कृती आणि आपलं इतिहास हा जो चॅनल आहे या चॅनलचे सर्व आदरणीय आमच्या हरिभक्त आमच्या जीवापार प्रेम करणारे आदरणीय आमच्या ठिकाणी गोरखभाऊ सांगळे महाराज या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे आपल्या शिरोळ तालुक्याचं वैभव रामलिंगमध्ये असणारे आमचे हरिभक्तभाई आमचे रवी महाराज या ठिकाणी दलवी उपस्थित आहे आणि आदरणीय विलास महाराजांच्या सुविद्य पत्नी आमच्या लताताई महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा समस्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचे नातलग वगैरे आणि आमचे चिरंजीव आदरणीय भारत महाराज उंबरेकर ते उपस्थित आहे। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा असा छोटासा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी अचानकपणे या ठिकाणी संपन्न केला आणि म्हणून महाराजांविषयी बोलतो म्हणत आपल्याला कितीतरी बोलतोय वेळ आपण ठरेल आपण महाराजांचं एक त्या ठिकाणी मनमिळावू स्वभाव आणि परमार्थमध्ये त्यांची तळमळ धडपड आणि आईची निरंतर सेवा करणारे अशा त्या ठिकाणी मातृभक्त आहे म्हणून त्यांना अगदी हल्लीच्या काळातील भक्त पुंडलिक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं मला वाटतं। पण अशा आदरणीय आमच्या महाराजांना भगवान प्रभू उदंड आयुष्य त्यांना त्या ठिकाणी देऊ आणि असंच आध्यात्मिक कार्य पारमार्थिक कार्य आईची सेवा याही पुढे त्यांना अशीच त्या ठिकाणी घडावी अशी भगवंताकडे या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी संपवतो। रामकृष्ण आहे। ओके, आज माझा जन्मदिवस आणि खऱ्या अर्थानं जन्मदिवसाच्या निमित्तानं जे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आणि खऱ्या अर्थानं मोबाईलला बऱ्याचशा मंडळींनी शुभेच्छा दिल्या, काहींनी फोन केले, बऱ्याचशा मंडळींनी माझं स्टेटस ठेवलं आणि आतूनात असं प्रेम करणारी मंडळी मला या ठिकाणी माझ्या सहवासात मला लाभली। आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काय मिळवायचं असतं माणसाला महाराज तर हे आपल्याला समाजातून मिळणारं प्रेम। जन्मदिवस हे आपलं निमित्त आहे आज वाढदिवसाचं, परंतु त्या निमित्तानं आपल्यावर समाजाचं खरं पाहिजे सिंधुताई सपकाळ म्हणतात वैकुंठवासी तर ते म्हणतात की माणसाला या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असलं तर माणसाला मारावं लागतं रवी महाराज ते म्हणतात तरच माणूस मोठा होतो त्याला चांगलं म्हणतात। परंतु खऱ्या अर्थानं मला असं वाटतं जिवंतपणी जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत लोकांनी आपल्यावर प्रेम केलं आणि खऱ्या अर्थानं हेच खऱ्या जीवनाची आपली पावती आहे, पोचपावती आहे आपल्या परमार्थाची। आपण जे करतो आपल्या जीवनामध्ये जे कार्य आहे खऱ्या अर्थानं आजच्या माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय अरुण महाराजजी उमरेकर हे या ठिकाणी आले। त्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ या ठिकाणी केक वगैरे असे का त्यांनी आणला। त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण भावार्थ महाराज उमरेकर आणि खरं तर उमरेकर महाराज यांचं वयांचे वडील वैकुंठवासी आदरणीय प्रातस्मरणीय पंडित महाराज उमरेकर खूप मोठे कीर्तनकार आणि त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण उमरेकर महाराज यांचं आपल्याला मला सहवास लाभला। खऱ्या अर्थानं
माझ्या जीवनामध्ये खरा आनंदाचा दिवस मला तो वाटतो. कारण महाराज नोकरीच्या निमित्तानं प्राध्यापक आहेत आणि शिरूरला त्या ठिकाणी ते ITI शिक्षक आणि हे त्यांचे चिरंजीव पण भावार्थ पावळ या ठिकाणी ITI शिक्षक आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्याला इतक्या जवळीक त्यांची लाभली. वेळोवेळी आमचा तासभर फोन होतो आणि खऱ्या अर्थानं महाराजांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि आज अचानकपणे मला भेट दिली आणि महाराज म्हणले तुमचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी महाराजांनी मला या ठिकाणी आल्याबद्दल महाराजांच्या या ठिकाणी मी सतत व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण रवी महाराज गडवी हे आमचे रामलिंगचे आणि खऱ्या अर्थानं आमचंच गाव रामलिंग असं मी समजतो. त्यांचं आतोनात प्रेम आणि त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम मी शब्दात तरी व्यक्त करू शकत नाही. खूप असं प्रेम करतात. गुरुपौर्णिमा असेल तर त्या ठिकाणी येणार. या ठिकाणी काही ना काही फुलाची पाकळी श्रीफळ का होईना काही का होईना परंतु गुरुपौर्णिमेला मी त्याच्याकडून काहीच अपेक्षा नसते महाराज. फक्त त्यांना दिलेला जो मंत्र आहे तो ते सतत जपत असतात आणि त्यांच्या आयुष्यातली उन्नती ही त्यांना त्याच्या बघून जाणवते. अशा प्रकारे त्यांचं कुटुंब खूप भाविक आहे. खूप कष्टातून आणि जिद्दीने ते उभे राहतात. खऱ्या अर्थानं संघर्ष काय असतो हा रवी महाराजांकडून शिकण्यासारखा गुण आहे. त्यांनी संघर्षातून त्यांचं कुटुंब घडवलं. त्यांचा मुलगा शिक्षक आहे. दुसरा मुलगा त्यांचा तो 14वीला आणि ऑनलाईन ड्राय क्लीनचा व्यवसाय. हा आणि जिद्दीचं सगळे कुटुंब त्यांची मिसेस सुद्धा त्यांना खूप अशी साथ देते, सहकार्य करतात आणि त्याच्यामुळं रामलिंग या क्षेत्रामध्ये असून ते आमच्या सर्वांच्या संपर्कात असतात. त्यांचे कामधंदा पाहून आणि कीर्तन ज्या वेळेस असेल त्यावेळेस कीर्तनाला उपस्थित असतात. आमची मंडळी मला साथ देते कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये. आणि आज महाराजांनी सांगितलं की हरिभक्तपरायण आपली संस्कृती, आपला इतिहास, गोरखभाऊ सांगले. आता ते माझ्या समोर शूटिंग काढतात त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये येत नाही, परंतु त्यांचं इतकं प्रेम आहे तर त्यांचं प्रेम खरोखर शब्दांनी तर सांगता येणार नाही. त्या कुटुंबाचं इतक्या लांबून 55 किलोमीटर अंतरावरून ते या ठिकाणी आलेले आहे. घरचं काम सोडून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता त्यांनी त्यांचे चिरंजीव आदित्य आणि ते दोघं जण या ठिकाणी गाडीवर इतक्या लांब आले. त्यांचं ऋण कसं व्यक्त करावं हे मला शब्दात तरी सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांचं मी या शेतशः ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांनी मला मोबाईलला या ठिकाणी स्टेटस ठेवले, मोबाईलला शुभेच्छा दिल्या, फोन केले, सर्वांना मी धन्यवाद देतो. असंच ते जिवंत मी असेपर्यंत असंच करत राहा अशीच मी तुमच्याजवळ इच्छा करतो. आणि मला काही नको, मी फक्त आपल्याकरता मी समाजाकडून कधी काही घेतलं नाही, कधी घेणार नाही. कुठली पावती पुस्तक तुमच्याकडून आणणार नाही किंवा कसली देणगी मागणार नाही किंवा कसल्या कार्यक्रमाच्या रूपानं मी कोणाजवळ कशाचीच अपेक्षा करत नाही. फक्त आईची सेवा आणि आपलं जे मिळतील ते कार्यक्रम करायचे. लोकांची सेवा जेवढी करता येईल तेवढी मी समाजाची सेवा करेल. अशा प्रकारे रामकृष्ण हरी महाराज. धन्यवाद.